मैत्रिणींनो, हा जो मेकअप आहे हा श्रावण सोमवार स्पेशल मेकअप लुक आहे. या मेकअपमध्ये तुम्हाला वाटत असेल की एवढं उपवास असताना, इतकी पूजेसाठी जायची घाई असताना मेकअप कुठे करायचा? तर अजिबात असं नाही आहे बरं का. हा जो मेकअप आहे तो अतिशय स्वस्त आणि कमी प्रॉडक्ट यूज करून मी केलेला आहे. तसंच खूप साध्या आणि सोप्या स्टेप सांगितलेल्या आहेत. जरी तुम्हाला मेकअप येत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा मेकअप नक्की करू शकाल. तर चला व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात अगोदर मैत्रिणींनो, आपल्याला मेकअप करताना करायचा आहे तो फेस वॉश. कारण मेकअप करताना नेहमी आपली जी स्किन असते ती नेहमी क्लीन असायला हवी, स्वच्छ असायला हवी. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपल्या स्किनला जोही फेस वॉश सूट होत असेल त्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, टोनर यूज करणार आहोत. हे प्लमचं टोनर आहे. असं स्प्रे करून घ्यायचं. ठीक आहे. आणि असं हलक्या हाताने टॅप 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 करायचं आहे. ठीक आहे. टोनर अप्लाय केल्यानंतर मी लावणार आहे इथे मॉइश्चरायझर. हे सीटाफिलचं मॉइश्चरायझर आहे. आणि असं लावून घ्यायचं आहे. जेवढं आपल्या स्किनला लागेल तेवढीच क्वांटिटी घ्यायची आहे. ठीक आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला 15 ते 20 सेकंद थांबायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी लावणार आहे हे स्विस ब्युटीचं प्रायमर. हे जेल बेस प्रायमर आहे. तर प्रायमरची क्वांटिटी एवढी घ्यायची आणि ती अशा प्रकारे थोडंसं वॉर्मअप करायचं त्याला. आणि आपला टी झोन जो असतो ना, म्हणजे कपाळ, नाक आणि इथे जिथे जिथे तुम्हाला ओपन पोर्स असतील तिथे अप्लाय करून घ्यायचं. ठीक आहे. प्रायमरमुळे काय होईल, आपले जे ओपन पोर्स आहेत ना, तर ते थोडेसे ब्लर होतील. ठीक आहे. मी इथे घेणार आहे हे स्विस ब्युटीचं कन्सिलर. कन्सिलरने जे पण काही जे आपले रिंकल्स वगैरे असतात, काही एखादं पिगमेंटेशन असतं तर ते आपलं मिटून जातं. ठीक आहे. तर डोळ्यांच्या खाली अप्लाय करायचं आहे आणि इथे अप्लाय करायचं आहे. ज्यांना ज्यांना इथे पिगमेंटेशन असेल इथे अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आणि ओलसर ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आणि त्याच्याने पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचं. आपल्याला हे जे कन्सिलर आहे हे तिथल्या तिथे ब्लेंड करायचं आहे. पूर्ण पसरवायचं नाही आहे. ठीक आहे. तिथल्या तिथे ब्लेंड करायचं आहे. त्याच्यानंतर मी घेणार आहे हे फाउंडेशन. फेसेस कॅनडाचं फाउंडेशन आहे. फाउंडेशन नेहमी आपण जेव्हा लावतो ना, तर त्यावेळेस खूप थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. तर याला आपण असं थोडंसं वॉर्मअप करणार आहोत आणि लावून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्याला. आणि ओलसर ब्युटी ब्लेंडरने आपण ब्लेंड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपलं जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड झालेलं आहे. ठीक आहे. आता मी इथे यूज करणार आहे हे इनसाइडचं ब्लश. ब्लश लावल्यानंतर हे क्रीम फॉर्ममधलं ब्रश आहे. हे लावल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ब्युटी ब्लेंडरने हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. जेवढे पण आपण क्रीम प्रॉडक्ट यूज करायचे होते ते आता सगळे आपण यूज केलेले आहे. आता आपल्याला याला आता सेट करायचं आहे. त्याच्यासाठी मी यूज करणार आहे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर. छान प्रकारे असं सेट करून घ्यायचं आहे. तर असं छान प्रकारे पावडर लावून सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मेकअप छान प्रकारे आपला सेट झालेला आहे. आपण आता आयब्रोज फिलअप करून घेणार आहोत. आणि असं छान ब्रशने असं शेप देऊन घ्यायचं.
त्याच्यानंतर मी हे फेसेस कॅनडाचं काजळ अप्लाय करणार आहे. आता आपण आय मेकअप करणार आहोत. तर यासाठी मी मार्सचं आयशॅडो पॅलेट घेतलेला आहे आणि एक सिंपल असा झटपट आय मेकअप आपण करणार आहोत. तर याच्यासाठी मी काय करणार आहे, हा जो पीच कलरचा शेड आहे तो ॲज अ ट्रान्झिशन शेड म्हणून मी पिक करणार आहे आणि पूर्ण आपली ही जी आयलिडच्या वरचा जो भाग असतो ना हा, तिथे आपण आता मी अप्लाय करून घेणार आहे. पिंक कलर पिक करणार आहे मी हा. ठीक आहे. इकडे कॉर्नरला अप्लाय करायचा. पीच शिमर कलर आहे हा. तर हा मी इथे सेंटरला अप्लाय करणार आहे. आणि यांना आता आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे. हे चिकबो पॅलेट आहे स्विस ब्युटीचं. तर आता मी इथे कॉन्टोर करून घेणार आहे. तर याच्यासाठी मी अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. तसंच नाकाला सुद्धा आपण अशा पद्धतीने कॉन्टोर करून घेणार आहोत. कॉन्टोरिंग केल्यामुळे काय होतं, आपले जे शेप्स असतात तर ते एन्हान्स होतात. ठीक आहे. जर तुमचं कपाळ वगैरे जास्त मोठं असेल ना, तर तेव्हासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कॉन्टोर करू शकतात. ठीक आहे. आणि हे असं खालच्या साईडने ब्लेंड करायचं आहे. नंतर आता मी इथे घेणार आहे ब्लश. आणि असं स्माईल करून आपण इथून सुरुवात करायची आणि मग इथे लावायचं. लास्ट इथे एंड करायचं. इथून जर तुम्ही सुरुवात केली तर इथे जास्त ब्लश लागतं आणि मग ते ब्लेंड करायला प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यासाठी तुम्ही इथून पहिले स्टार्ट करा आणि मग एंड करायचं या टोकाला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असं ब्लेंड करून घ्यायचं. मी इथे हायलायटर लावणार आहे. ठीक आहे. हायलायटरने असं छान प्रकारे ग्लो येतो. बघा, तुम्ही बघू शकता. आणि या लुकला कंप्लीट करण्यासाठी मी यूज करणार आहे आता लिपस्टिक. ठीक आहे. अगोदर लिप्सला आउटलाईन करून घ्यायचं आहे. मी यूज करणार आहे इथे मेबलिनची ही लिपस्टिक. शेड आहे रिच रूब. याला फायनल टच देणार आहोत आपण या लिप ग्लॉसने. हे स्विस ब्युटीचं लिप ग्लॉस आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की यूज करा. फक्त एकच स्वाईप आणि खूप सुंदर असं शाईन येते या लिप ग्लॉसने. आणि तुम्ही बघू शकता हा आहे फायनल मेकअप. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर अँड बाय.